नमस्कार मित्रांनो, मी संदीप जाधव. अभ्यास मंडळात तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे टीईटीच्या संदर्भाने. टीईटी या परीक्षेची तारीख नुकतीच जाहीर झालेली आहे. तुमच्याकडे आजपासून साधारणतः 75 दिवस आहेत. 75 दिवस म्हणजे साधारणतः 2.5 महिन्याचा कालखंड तुमच्याकडे आहे. या 2.5 महिन्याच्या कालखंडामध्ये अभ्यासक्रमाची दिशा आणि नियोजन जर योग्य पद्धतीने तुम्ही केलं तर टीईटी हमखास तुम्ही पास होऊ शकता. आता टीईटी पास होण्याकरता सिलेबस महत्त्वाचा असतो, पीवायक्यू प्रश्न महत्त्वाचे असतात, त्याचबरोबर सराव करण्यासाठी काही प्रश्न महत्त्वाचे असतात. आता ह्या सगळ्या प्रक्रियेनंतर कोणीतरी तुम्हाला मेंटॉर्स असणं गरजेचं असतं किंवा काय चुकतं काय बरोबर हे एकदा बघितलं पाहिजे. अभ्यास मंडळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. हा नाविन्य उपक्रम बऱ्याच वेळेस रिव्हर्स इंजिनिअरिंग या स्वरूपातला असतो. काय काय अपेक्षित असतं यामध्ये? साधारणतः तुमच्याकडे सिलेबस आहे तर आहे, तुमच्याकडे पीवायक्यूचे प्रश्न आहेत तर आहेत, आणि त्याचबरोबर तुम्हाला सोडवायचे प्रश्न आहेत तर आहेत. आता टार्गेट ओरिएंटेड म्हणजे हा जो प्रोग्राम आहे साधारणतः महाटीईटी महासंग्राम या प्रोग्रामच्या संदर्भाने चर्चा करत असताना यामध्ये 75 दिवसाचा मास्टर प्लॅन आहे. आता हा मास्टर प्लॅन म्हणजे नेमकं काय आहे तर अर्ली मॉर्निंग सकाळी 5 वाजता तुम्ही जी बॅच घेतलेली आहे तिथे एक पीडीएफ येईल. ती पीडीएफ म्हणजेच काय तर साधारणतः हा सिलेबस असेल. हा साधारणतः नाही का डेली टार्गेट ओनली फॉर टॉपर्स नावाचा हा प्लॅन आहे. यामध्ये नेमकं काय होतं की अर्ली मॉर्निंग सकाळी तुम्ही जर वाचायला गेलात की सकाळी 5 वाजता तुमच्याकडे हा सिलेबस येऊन पडलेला असेल. या सिलेबस मध्ये भाषेचा विकास हा एकच टॉपिक जर एकच घटक तुम्ही घेतला तर त्यामधले उपटॉपिक म्हणजे त्याला उपघटक जे आहेत ते कुठले कुठले आहेत तर ते सगळे तुम्हाला वाचायचे आहेत. उदाहरणार्थ भाषेचा विकासाचे टप्पे कुठले कुठले आहेत, भाषेचा विकासाचे घटक कुठले आहेत, भाषेच्या विकासावर परिणाम करणारे घटक कुठले आहेत. तर हे साधारणतः व्याकरणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तुम्ही तर हे मुद्दे तुम्हाला सहज एका दिवसात अभ्यासता येतात. आता वर्तनवादाचा सिद्धांत असेल, जन्मजात सिद्धांत असेल, संज्ञा ज्ञान सिद्धांत असेल, तर हे सगळे सिद्धांत असतील किंवा विचार प्रक्रिया सुधारते, भाषेचा विकासाचं महत्व काय आहे त्याच्याबद्दलची चर्चा. आता हे सगळं ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस याच्यावरच तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. हे प्रश्न तुम्ही सोडवले की तुम्हाला एक आत्मविश्वास येतो. मग हे सगळं असं एकाच घटका करता नाही. मग इंग्रजी करता असेल किंवा सोबत सोबत तुम्ही खाली गेलं म्हणजे आता इंग्रजीमध्ये बघा पार्ट ऑफ स्पीच असेल, खाली तुम्ही गेलात सगळ्यात तुम्हाला जो अडचणीचा घटक ठरतोय तो म्हणजे बालमानसशास्त्र, त्याचं स्वरूप आणि व्याप्ती. आता हा घटक तुम्हाला एकच घटक दिलेला आहे, स्वरूप आणि व्याप्ती. त्यामधील प्रश्न जर विचार केला तुम्ही मानसशास्त्राच्या संदर्भाने हे सगळे प्रश्न, मानसशास्त्राचा इतिहास काय आहे, मानसशास्त्राचं स्वरूप काय आहे किंवा मानसशास्त्राच्या व्याख्या काय आहेत तर व्याख्यावर 1-2 प्रश्न असतो. मानसशास्त्रातील विचार प्रवाह हे तुम्हाला सहज अभ्यासता येतात. म्हणजे हे साधारणतः अर्ली मॉर्निंग सकाळी तुमच्याकडे अशा पद्धतीचा एक सिलेबस येतो जो डिकोडेड केलेला आहे आणि डिकोडेड सिलेबसच्या माध्यमातून मला तेवढेच घटक करायचे जे आजच्या दिवसाचं माझं टार्गेट असेल. मग कुठले साधारणतः मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र आणि सामाजिक शास्त्र किंवा परिसर अभ्यास तुम्ही पेपर 1 पहिली ते 5वी किंवा पेपर 2 6वी ते 8वी यापैकी कुठल्याही परीक्षेकरता तुम्ही जर इलिजिबल असाल तर तुमचं टार्गेट हे प्रश्न सोडवण्याचं असलं पाहिजे. आता या प्रक्रियेमध्ये साधारणतः काय काय आहे म्हणजे तुम्ही अभ्यास मंडळाकडे जेव्हा जोडताय तेव्हा अभ्यास मंडळाचा नेमका काय आहे तर 75 दिवस 75 पेपर हा त्यातला मुख्य गाभा आहे. आता हे 75 पेपर कसे असणार आहेत तर सेशनल वाईज म्हणजेच घटक निहाय. कुठले घटक निहाय? अर्ली मॉर्निंग डेली तुम्हाला जो सकाळी शेड्यूल पडलेला आहे, अभ्यासक्रमाचा शेड्यूल आहे, त्याच घटकावर तुम्हाला साधारणतः 150 प्रश्नांचं प्रॅक्टिस करायची आहे. सोबत सोबत काय आहेत 150 प्रश्न तुम्ही सोडवलेत. आता हे 2 प्रकारे पेपर तुम्हाला मिळतील. हे बाहेर मिळणार नाहीत हे स्पष्ट करतो. कारण काय आहे बाहेर मिळाले तर तुम्हाला कॉम्पिटिटर तुम्ही वाढवतायत हे कायम लक्षात घ्या. त्यामुळं ही जी प्रक्रिया आहे स्पर्धा परीक्षेमधली ही काही सामाजिक प्रक्रिया नाही, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची प्रक्रिया नाही, स्पर्धा आहे. याचा अर्थ स्पर्धेतच तुम्हाला राहावं लागेल. हे कोणी कितीही काही बोललं तरी स्पर्धा लक्षात घेतली पाहिजेत. म्हणून तुम्ही स्वार्थी असला पाहिजेत. शेवटी काय आहे जेव्हा तुम्ही परीक्षा पास होता तेव्हा गोडवे गाणारे जास्त असतात आणि जेव्हा तुम्ही परीक्षा नापास होता तेव्हा तुमच्या पाठीशी कोणी नसतं. आपण परत नाही का त्याला एक म्हण आहे की यशाला हजारो बाप असतात, अपयश अनाथ असतं. तुम्ही अनाथ होऊ नये ही त्या पाठीमागची मुख्य भूमिका. मग तुम्ही काय केलं आलेल्या पीडीएफ सगळ्या गावावर पसरवल्यात. तुम्ही तुमचं कॉम्पिटिशन वाढू नका. तुमचं कॉम्पिटिशन काय आहे तर माझं कॉम्पिटिशन माझ्यासोबतच आहे. मला माझे प्रश्न कुठले चुकतात, कुठल्या प्रश्नावर मला काम करायचं आहे हे एकदा मी आखून घेतलं की माझी पुढची प्रक्रिया सोपी होती. मग साधारण
साधारणतः 30 ते 35 दिवसाचा हा प्रोग्राम असणार आहे सेशनल वाईज, म्हणजेच घटकनिहाय. आणि नंतर तुम्ही जेव्हा पुढे जाल 35 ते 30-40 दिवसानंतर तुमच्याकडे जेव्हा वेळ शिल्लक असेल तेव्हा तुम्हाला संपूर्ण घटकावर आधारित ही टेस्ट सिरीज असेल. यामध्ये साधारणतः 1200 सराव पेपर असणार आहेत. 12,000 प्रश्न तुमच्याकडे असणार आहेत. पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 1-2 असे नाही का त्याच्या बॅचेस पडलेले आहेत. त्यापैकी तुम्ही ज्या बॅच करता इलिजिबल असाल त्या बॅचचे प्रश्न तुम्हाला उपलब्ध होतील. त्या एवढंच नाही की तुम्ही जर म्हणाल की बस एवढंच आहे का, तर नाही, तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण मिळणार आहे. मग आता विश्लेषण करणारी टीम कोण कोण आहे, तर दीपक सुरे सर आहेत जे मॅथ आणि रिझनिंग घेणार आहेत. त्याच्यानंतर नामदेव जाधव सर आहेत, साधारणतः 10 वर्षाचा अनुभव आहे नामदेव सरांना. त्यांचा व्याकरण किंवा डीएड टीईटी सुद्धा त्यांनी क्वालिफाय केलेली आहे. व्याकरणामधल्या छोट्यातल्या छोट्या सुद्धा संकल्पना सर तुम्हाला समजून सांगतील. त्याच्यानंतर डॉक्टर निलेश सर आहेत जे तुम्हाला बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र शिकवतील. सरांचं नुकतंच एक पुस्तक देखील आलेलं आहे, तेही तुम्हाला या माध्यमातून मिळेल. सिद्धार्थ डावकर सर आहेत जे तुम्हाला विज्ञानाच्या संपूर्ण संकल्पना स्पष्ट करून सांगतील. मदन एकाडे सर आहेत जे MA इंग्रजी आहेत आणि इंग्रजीवरच्या संकल्पना ज्या आहेत, ज्या म्हणतो आणि छोट्या छोट्या संकल्पना आहेत आणि स्पष्ट करण्याची कौशल्य जे आहेत ते सरांकडे आहे. त्याचबरोबर ऐश्वर्या जाधव मॅडम आहे, प्रसाद आढाळ सर आहेत. तर हे सगळे जे लोक आहेत तर तुम्हाला हे एकूणच टीईटीच्या संदर्भाने मार्गदर्शन करतील आणि टीईटीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धती. आता हे एवढंच आहे का? नाही. अभ्यास मंडळाने काय केलेलं आहे की तुम्हाला फक्त 12,000च प्रश्न द्यावे, नाही, असं नाही. तर बऱ्याच वेळेस बालमानसशास्त्रावरचे प्रश्न चुकतात, बऱ्याच वेळेस सायन्सवरचे प्रश्न नाही का जमत नाहीत किंवा प्रश्नच तुमच्याकडे नसतात. मोजक्या टेस्ट सिरीज तुम्ही लावलेल्या असतात, 4 किंवा 5 टेस्ट सिरीज तुम्हाला मिळतात आणि त्या 5 टेस्ट सिरीजच्या माध्यमावर 10 टेस्ट सिरीजच्या माध्यमावर तुम्ही सरावाला बऱ्याच वेळेस कमी पडतात. अशा वेळेस सराव हा अभ्यास मंडळाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. पण त्याकरता काय केलेलं आहे मंडळाने एक्स्ट्रा क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस असं सुद्धा एक नाही का शिक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्हाला तिथे नोट्स पण मिळतात, असं नाही की नोट्स पण नाहीत, नोट्स पण आहेत, एक्स्ट्रा प्रॅक्टिस क्वेश्चन पण आहेत. मग या एक्स्ट्रा प्रॅक्टिस क्वेश्चन मध्ये काय आहे, साधारणतः हे पहिल्या डे मध्ये तुम्ही आला, मानसशास्त्रावरचा प्रश्न असेल समजा, मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय असा साधा प्रश्न आहे, पण काय असतं, वर्तन व मानसिक प्रक्रियेचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र. एवढं एकदा लक्षात आलं तरी माझा घटकातला एक पॉइंट मला लक्षात आला. पुढचा बघा, सायकिस या शब्दाचा अर्थ काय आहे, तर मग आत्मा आणि मन याच्याबद्दल चर्चा आहे. आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोण आहे, मग आता इथे प्रश्न पडतो की कोण कोण आहे, सिग्मंड फ्राइड आहे का, जॉन ओन्स्टन आहे का, विल्यम वुंड आहे का. मग आता तुम्हाला नेमका प्रश्न पडतो की नेमका कोण आहे. मग आता ही संकल्पना जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत येणारा कुठलाही प्रश्न तुम्हाला सोडवताना अडचण निर्माण होत नाही. मग आपण म्हणू का निर्माण झालेली अडचण काय आहे तर मला माहित नाही. मग प्रश्न का चुकतात, आपण बरेच म्हणतो कन्फ्युजन वाढलं, 2 पैकी 1 माहित होतं, 1 मला कळत नव्हतं. मग याचाच अर्थ असा आहे की संकल्पना स्पष्ट नाही, अभ्यासावर पकड नाही, त्याचमुळे होणारा हा गोंधळ आहे. आणि हा गोंधळ टाळायचा असेल तर रिव्हर्स इंजिनिअरिंग ही मेथड MPSC मध्ये वापरली जाते. ही तुमच्या सरळ सेवेच्या प्रक्रियेमध्ये अद्याप कोण आणली नाही. सिलेबस डिकोडिंग करणे अद्याप कुठल्याही क्लासनं केलेलं नाही. क्लासेसवाले त्यांच्या पद्धतीने काम करतात, असं नाही की ते करत नाहीत, पण त्या पद्धतीने काम केलं नाही की ज्यांनी डिकोडेड केलेला सिलेबस आहे. हा सिलेबस अशाच पद्धतीने असला पाहिजे. या सिलेबस मधले हे महत्वाचे घटक आहेत, हे घटक मी वाचलेले आहेत, याच्यावरचे काही प्रश्न मला सोडले जात नाहीत. एखादा प्रश्नाला मी अडते अशा वेळेस मी परत जातो, माझ्याकडे कम्प्युटर आहे, मोबाईल आहे, चांगला मोबाईल आहे, त्यावर मी माझ्या प्रश्नांचं विश्लेषण बघतोय, माझा हा प्रश्न का चुकला याचं मी अनालिसिस करतोय आणि आपण म्हणू का आत्मविश्वासाने मी परीक्षेला समोर जातो. 2.5 महिन्याचा कालखंड म्हणजेच 75 दिवसाचा कालखंड हा तुमच्या आयुष्याचा निर्णायक टप्पा असू शकतो. त्याकरता तुम्हाला सराव करायचा आहे, एक्स्ट्रा प्रश्न सोडवायचे आहेत. एक्स्ट्रा प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला असं काय म्हणजे हा डेली टार्गेट फॉर ओनली टॉपर्स, आम्हाला टॉपर्सवर काम करायचं आहे. आम्ही यावर्षी विचार करतोय की अभ्यास मंडळाच्या टीईटीचा टक्का जो असेल तर तो वाढलेला असेल. बाकी आम्हाला श्रेयवादाच्या लढाईमध्ये आम्ही अडकणार नाही की आमचाच विद्यार्थी आहे आम्हीच त्याला शिकवलं, अजिबात नाही. त्या बॅनरबाजी कराव्या, त्या पोस्टरबाजी कराव्या, त्याच्याबद्दल युद्ध करावं या मतापर्यंत आम्ही आलेलो नाही. फक्त आम्हाला एवढं वाटतं की विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन, योग्य ते प्रश्न, योग्य ते दिशा देण्याचं काम अभ्यास मंडळाचं आहे. म्हणून अभ्यास मंडळाच्या वतीने टीईटी महासंग्राम अशी टेस्ट सिरीज उपलब्ध होत आहे. आता या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्ही म्हणाल फी खूप असेल सर, एवढे तुम्ही 12,000 प्रश्न घेतायत, एक्स्ट्रा तुम्ही प्रश्न देतायत,
सोबत मटेरियल देत आहेत, सोबत त्याच्या प्रत्येक घटकाचं विश्लेषण देत आहेत, रोज डेली विश्लेषण असणार आहे, याचा अर्थ फीस तुमची सर खूप महाग असेल तर अजिबात नाही मित्रांनो, काळजी करू नका. फीस सध्या तरी कमी आहे, खूपच कमी आहे. म्हणजे तुम्ही याचा जर विचार केला की किती घेतली पाहिजे, तर बऱ्याच वेळेस मला आता विद्यार्थ्यांनी फोन करून विचारले, सर आम्ही एवढा क्लास घेतलेला आहे, एवढी फीस भरलेली आहे, तुमची फीस किती आहे? आम्ही ऑलरेडी तिकडे फीस भरली. अगदी कमी आहे, 399 रुपये फीस आहे. जर तुम्ही बोथ पेपर घेणार असाल तर एक 500 रुपये फी आहे. एक 100 रुपयाचा फरक पडतो दोन पेपरच्या माध्यमातून. मग तुम्हाला दोन्हीही पेपर तिथे उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 असा जर विचार करत असाल तर पेपर 1 399, पेपर 2 399 आणि तुम्ही बोथ पेपर घेतला तर तो 500 रुपयाला म्हणजे 499 रुपयाला आहे. मग त्याला जीएसटी वगैरे आणि तिथला इंटरनेट हँडलिंग चार्ज वगैरे जो लागणार आहे तर तो तुम्हाला थोडाफार भरावा लागतो. त्या पलीकडे जास्त काही एक नाही. आणि सोबत कनेक्टिव्हिटी आहे, शंका निरसन आहे, तुमच्यासोबत चर्चा आहे, तुमच्या प्रत्येक सूचनांवर काम आहे. आम्ही म्हणतोय की आम्हाला सिरियस विद्यार्थी द्या, जे विद्यार्थी खरंच परीक्षा पास होऊ पाहतात, जे विद्यार्थी आमच्या सोबत काम करू शकतायत, आम्ही दिलेल्या टार्गेटवर काम करू शकतायत. अर्ली मॉर्निंग सकाळी 5 वाजता सुरू होणारा शेड्यूल संध्याकाळी 11 वाजेपर्यंत चालतोय. तुमच्या अभ्यासाच्या दिशाच बदललेल्या असतील. 11ला तुम्ही झोपलाय, सकाळी परत 5ला उठलाय, 5ला उठल्याबरोबर शेड्यूल पडलेला दिसतोय, शेड्यूल हातात आलेला आहे. तुम्हाला हवं तर प्रिंट काढा, नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तो सेव्ह करा. तुम्हाला त्या पद्धतीने काम करता येतं. कारण ही अभ्यास मंडळाची एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण आहे. ते वेगळेपणच तुम्हाला रिझल्ट पर्यंत पोहोचू शकतं. आणि रिझल्ट हा तुमच्या अभ्यासक्रमावर आणि दैनंदिन म्हणजे ज्याला टार्गेट ओरिएंटेड असल्यावरच तो असू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढवणे ही त्यातली महत्वाची प्रक्रिया आहे. तुम्ही नियमित प्रश्न सोडवले की मुख्य परीक्षेला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मेन म्हणजे ज्याला म्हणतो का नाही की सेशनल पेपर संपल्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपरकडे तुम्ही जेव्हा वळताय तेव्हा त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपरमध्ये तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असेल. मग तुम्हाला काय आहे, सीएसएम पोर्टलवर म्हणजे तुम्हाला मोबाईलवरच प्रश्न सोडवायचे आहेत. मोबाईलवर प्रश्न सोडल्यानंतर आम्हाला कळतं. आता त्याच्याकरता आम्ही प्राइज वगैरे पण ठेवणार आहे की बाबा पहिला दुसरा येणार आहे लोकांकरता प्रोत्साहनपर काही बक्षीस देता येईल का, त्याचाही विचार करतोय. कारण काय आहे की तुम्ही पास होणे खूप गरजेचं आहे. येत्या काळात शासन मोठी भरती काढणार आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्याबद्दल चर्चा इथे करणं ते काही योग्य नाही आणि संयुक्तिक पण नाही. भेटूयात नव्या टॉपिक सोबत. धन्यवाद.